इकडे देयर इज नो बिल्डिंग इनसाइड, कोणीही नाही आहे, फक्त हिरवळ आहे आणि इतकी शांतता. एक्झॅक्टली, शांतता अमेझिंग, सुंदर. आणि इतकी नवीन नवीन झाडं बघायला मिळतात इकडे, वेगवेगळ्या प्रकारची. हो, म्हणजे इनफॅक्ट आमच्याकडे आमचे मोबाईल्स पण नाही. येस. अक्षयची डिस्कवरी म्हणजे एक छान धबधबा पडतोय. ॲटलिस्ट तो धबधबा तरी मला बघायला मिळतोय. मी जाणार होते. माझे साथीदार किती स्लो आहेत, कॅन यू सी दिस? खूप स्लो आहेत आणि मी किती फटाफट पळते बघा. मस्त मजा येते. आणि आत्ता जसं आपण व्हाईट खेकडा बघितला, आयुष्यात पहिल्यांदा व्हाईट खेकडा बघितला. आणि खूप वेगवेगळे प्रकार, म्हणजे कीटक असो, किडे असो किंवा खेकडे असो, आत्ता खूप वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात आपल्याकडे. खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडंसुद्धा बघायला मिळतात आपल्याला इकडे. ते खूप वेगळ्या प्रकारचं नेचर पहिल्यांदाच मी आयुष्यात इतकं छान नेचर अनुभवलं आहे. आणि खूप मजा येते, एकदम रिफ्रेश झालो आहे इतक्या धकाधकीच्या जीवनानंतर. आणि आता जस्ट एन्जॉय करायचं आहे. खूप मस्त वातावरण झालेलं आहे इकडे, मस्त पाऊस पडतोय, मध्येच ऊन येतं आहे, मध्येच खूप जोरात पाऊस पडतोय. आणि आता खूप सुंदर असा धबधबा आलेला आहे इकडे. आपण तिकडे जाऊयात. आम्हाला एक शॉर्टकट मिळाला धबधब्यासाठी. आणि तुम्हाला जर आवाज येत असेल तर धबधब्याचा, आणि असं खूप असं पांढरं पांढरं पाणी येतं पाय, आणि मला इतकं भिजायचं आहे. अक्षय मागे राहिला आणि तो अजूनही शूजच बांधतो. खूप कमाल वाटतं मला. ॲक्च्युली असं वाटतं की आम्ही हरवलोय त्या जंगलात आणि कोणी नाही, फक्त आमचा असा ग्रुप चाललाय किंवा व्हॉटएव्हर. आणि इतकी शांतता आहे, कोणी कोणाशी बोलत नाही आहे. आम्हाला जे दादा रस्ता दाखवतात, फक्त आम्ही त्यांना फॉलो करतोय आणि फक्त आम्ही एन्जॉय करतोय. काय म्हणते संस्कृती, तुला काय वाटतं? मला खरंच ॲक्च्युली हे खूप फॉर्मल आहे, पण मला खरंच थँक्यू म्हणायचं आहे जय महाराष्ट्र आणि पूजाला, की आमच्या एवढ्या बिझी स्केड्यूलमधून जिथे लाईट्स कॅमेरा ॲक्शन असतं तिथे काहीच नाही आहे इथे. आणि बिल्डिंगचा पण आता पता नाही आहे, फक्त झाडं आहेत. आणि खूप छान वाटतंय, खूपच कमाल वातावरण आहे, मज्जा येते आम्हाला. आता फक्त तो धबधबा बस यार, बस और कुछ नाही चाहिए. आता एक खूप डेंजर असा एक उतार आहे इकडे आणि आम्ही तो उतरणार आहोत. पण अक्षय प्रो आहे, कारण का तो हे सगळं करत आला आणि त्यांनी मला काही काही टेक्निक सांगितलं, पण मला माहिती नाही ते कितपत जमणार आहे. कारण का खरंच खूप डेंजरस रोड आहे, तुम्हाला जाताना दिसेल. सगळ्यांनी शांततेत या. दादा तुम्ही पण शांततेत या, आम्हाला फॉलो करता करता निघायचं. येस येस. फक्त एकच सिम्पल आहे गणित आहे. जेव्हा तुम्ही डोंगर उतरता तेव्हा फक्त क्रॉस उतरायचा असतो. सिम्पल टेक्निक आहे, ती फॉलो केलं तर तुम्ही कोणी उतरू शकता. असं म्हणतात की चांगल्या गोष्टी त्याच लोकांना येतात जे थांबतात. त्यामुळे इतका वेळ आम्ही चाललोय, त्यामुळे आता धबधबा येणार आहे. मदहोशी का समा गाने लगा बादलों संग आसमां, हो छाने लगा मदहोशी का समा गाने लगा बादलों संग आसमां. ये साजिशे मौसम की सारी या तेरे इश्क की खुमारी, हो तुझे कैसे बताऊं गोरी, ये जो परदेस मेरा देश हुआ रे. ओ छाने लगा मदहोशी का समा गाने लगा बादलों संग आसमां.